जनतेचा दररोज संध्याकाळी 9 वाजता। दैनिक पराक्रमीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जाणून घेऊयात खासदारांनी केलेल्या लोकांसाठी कामांबद्दल काय प्रतिक्रिया आहेत। मी अनिता आपटे। तर खासदार म्हणजे विखे, सुजय विखे, ते शिर्डी मतदारसंघात नाही, त्यांच्या भागात त्यांनी जास्त सुखसोयी केल्यात असं मला वाटतं। नगरमध्ये काही विशेष केलं असं जाणवत नाही मला। ज्या समस्या आहेत पूर्वीच्या त्याच कायम आहेत। म्हणजे काय? रस्ते नीट नाहीत, पाण्याची समस्या आहे, पाणी वेळेवर मिळत नाही। ती अमृत योजना कधीपासून लागू केली, नुसते पाईप घालून गेले, 4 वर्ष झाली, पाणी नाही आम्हाला। अगदी एवढं एक 15 मिनटं पाणी येतं आणि 24 तास पाणी देणार होते। रोज एक 3 तास भरपूर पाणी द्या, 24 तासचं कुठलं देणार? कॉर्पोरेटर करतच नाही ना काम। काय सगळे मत इलेक्शन आले की सगळे जागे होतात आणि काहीतरी वरवर डागडुगी करतात। मी गजानन लांडगे। खासदार साहेबांनी कामं केली, 4 वर्ष काहीच नाही केली, 5व्या वर्षात कामं दिसायला लागले। उड्डाण पूल सोडलं तर आता रस्ते कॉलनीतले रस्ते आता सुरू केले त्यांनी। याच्यापूर्वी काही कामं नाही, 4 वर्ष तर काहीच कामं नाही केली। झालं मोदी साहेबांचं जर बोलायचं असेल तर त्यांच्याबद्दल पण तेच आमचं मत आहे। महागाई हे सगळं एवढं वाढून ठेवलं आहे, सर्वसामान्य माणसाचं बजेट कोलमडून गेलेलं आहे। त्यामुळे मोदी साहेब तर नको जाता, अशी आमची तरी कमीत कमी पेन्शनर लोकांची इच्छा आहे। 5 वर्ष त्यांनी भरपूर आश्वासनं दिली पण ती काय प्रत्यक्षात उतरली नाही। त्यामुळे मोदी साहेबाबद्दल पण नाराजी आहे आणि खासदाराबद्दल पण नाराजी आहे, कारण 4 वर्ष काहीच नाही केलं त्यांनी। शेवटी रस्त्याचे कामं दिसायला लागले। उड्डाण पूल सोडला, इकडे मनमाड रोड गेले 5 वर्षापासून तसंच पडलेलं आहे, त्याचे कामं नाही सुरू झाले। त्यामुळे सर्वसामान्य म्हणून माझी हीच प्रतिक्रिया राहील की आता मोदी साहेब नको, भाजप नको। आता सोय तशी पाहिली तर आमचा एकच प्रश्न आहे सध्या मराठा आरक्षण। त्याच्यामुळं आम्ही ते पूर्ण आहे ना, मराठा उमेदवार देणार आहे त्याला सपोर्ट करणार आहे सध्या तरी। आमची असं म्हणणं आहे, मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही तर सध्या कुठल्याही याच्यात हे नाही। खासदार साहेबांनी काम केलं किंवा नाही केलं हे नंतरचा प्रश्न राहिला, पण आत्ता सध्या आम्हाला फक्त मराठा आरक्षण पाहिजेत एवढंच म्हणणं आहे। आणि जर आम्हाला मराठा समाजाचे जर उमेदवार जर दिले, जसे जरांगे पाटलांनी सांगितलं भाऊ प्रत्येक मतदारसंघात अपक्ष म्हणून आपण उमेदवार देऊ, त्यात जरांगे पाटलाचा कुठलाही काही संबंध राहणार नाही, तरी पण मराठा समाज हा त्यांनाच वोटिंग करणार जे अपक्ष राहतील त्यांना, कारण आम्हाला आरक्षणाची खूप गरज आहे। नगरमधली जर कामांची जर प्रोग्रेस बघितलं तर पहिल्यापेक्षा आता पहिल्याच्या मानाने थोड्या प्रमाणात इम्प्रूव्हमेंट झालेली आहे। परंतु माझं नाव डॉक्टर गणेश विठ्ठल लोखंडे, असिस्टंट प्रोफेसर ॲट GS गुन्हे आयुर्वेद कॉलेज अहमदनगर। तर बाकी फक्त 2-3 वर्ष पहिली कामं करायची आणि नंतर कामं न करणे ही चुकीची प्रवृत्ती आहे। तर माझं म्हणणं आहे की रस्त्यांचा जो प्रश्न आहे सगळ्यात महत्त्वाचा तो मार्गी लावण्यात आला पाहिजे। आणि उड्डाणपुलाचं काम झालेलं आहे, परंतु ते 25 वर्षानंतर एक नगरमध्ये उड्डाणपूल झालं आहे। तर त्याचं नुसतं एक उड्डाणपुलाच्यावरती आपण भरोशावर न राहता आतले जे सिटीमधले रोड आहेत त्याचा पण प्रश्न मार्गी लागला पाहिजे। कारण की उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त अपघातांचं प्रमाण नगरमध्ये हे खराब खड्ड्यांमुळे आहे। तर त्या गोष्टींकडे पण लक्ष देण्यात यावं आणि शिक्षण पद्धती आहे त्याबद्दलही त्यामध्ये थोडंसं लक्ष घालण्यात यावं। ज्या काही जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, एडेड शाळा आहेत, त्यांचा पण दर्जा सुधारला गेला पाहिजे। नोकर भरती जी आहे गेली 10-15 वर्ष झालेली आहेत, मेडिकल फील्ड आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या नोकर भरती झालेल्या नाही आहेत, परंतु त्या मानानं बाकीच्या त्याच क्षेत्रातील जे सिनियर लोक आहेत ते निवृत्त झाल्यानंतर जी पदभरती झालेली नाही आहे त्याच्यावरती पण एक निर्णय घेऊन लवकरात लवकर ती नोकर भरती व्हावी, जेणेकरून जी येणारी पिढी आहे त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे, त्यांनी बाकीच्यांना काही फरक पडत नाही आहे। तर या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यावा, रस्ते, शिक्षण आणि या गोष्टींचा विचार करावा असं मला वाटतं। धन्यवाद। आपल्या नगरच्या खासदारांनी विखे पाटील, लोक असे समजतात की बा हे बाहेरचंच पार्सल आहे, पण तरी त्यांनी इथं नगरला आल्यानंतर बऱ्याच काही प्रमाणात सुधारणा केल्या हे नक्कीच आहे। त्याच्यामध्ये पण एक महत्त्वाची सुधारणा म्हणजे एक जो पूल झाला, असा एक उड्डाण पूल करून उपयोग नाही, तर त्यासाठी अनेक पूल झाले पाहिजेत, पण निदान सुरुवात झाली असं आम्ही मानतो। याच्या आधी आम्हाला असे भरपूर गाजरं दाखवणारे भेटले, पण यांनी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला हे निश्चितच आहे, पण करण्यासारखं खूप काही बाकी आहे। आता नगरचा पहिल्यांदा विचार केला तर प्रथम रस्ते
रस्ते आम्ही गेले 50 वर्षापासून आमच्याकडं, अगदी 50 वर्षापूर्वीचा जरी कोणी आला तरी तो म्हणतो की नगर आहे तसंच आहे. नगर बदललं पाहिजे, जिल्ह्यातही बदल झाला पाहिजे. नगर आपण जो दक्षिण भाग म्हणतोय तो सर्व दुष्काळीच भाग आहे. पाण्याची परिस्थिती जशी उत्तर भागात आहे तर तशी आपल्याकडे नाहीच आहे. पाण्याचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटला पाहिजे, कारण सगळं जे पाणी आहे तिकडं ते मुळा डॅम किंवा तिकडं भंडारदरा हे बाकीचे धरणं जे आहेत तर तेच तिकडं ते करतात आणि आम्हाला फक्त पिण्यापुरतं देतात. ते एक उपकार केल्यासारखं. 72च्या याच्यामध्ये दुष्काळाचे आम्ही चटके भोगलेले आहेत आणि त्याच्यानंतर जो आपल्या बार्शीकरांनी जी एक पाणी योजना राबवली, त्याच्यानंतर पाणी योजना अशी कोणची राबवलीच गेली नाही. फक्त त्याच याच्यावरती आम्हाला सांगतात की आता तुम्हाला भरपूर पाणी आहे. पाणी फक्त पिण्यासाठी आहे, तेही काही वेळेला नसतंच. महिन्यातून ते फक्त 15 दिवस येतं, 15 दिवस नसतंच. आणि त्यामुळे पाण्याचाही प्रश्न सुटला पाहिजे. करण्यासारखं खूप काही आहे, पण फक्त नगरमध्ये येऊन फक्त खासदार होऊन हे करायचं आणि साधा नगर मनमाडचा रस्ता जो आहे तर तो सुधारत नसताल तुम्ही, तर तुमच्या या करण्याला काहीच अर्थ नाही असं मी म्हणेल. काहीतरी केलंच पाहिजे. फक्त त्या रस्त्यासाठी आम्हाला तर असं कानावर येतं आहे की त्यांचाच विरोध आहे आणि तो विरोध तसा व्हायला नको की जर सुधारणा असेल तर ते सगळ्याच भागात व्हायला पाहिजे. आमच्या नगरकरांच्या दृष्टीने आम्ही तसे उपरेच आहोत. बाकीचे जिल्हे शेजारी औरंगाबाद, नाशिक, पुणे हे कुठे गेले. पुण्यात अगदी आता फारच पुढे गेलं, पण हे जिल्हे फार आता पुढे गेलेत आणि नगर पुढे गेलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टीने काही जर तुम्ही करू शकताल तर निश्चितच ते स्वागतार्थ आहे आणि त्या दृष्टीने तुम्हाला शुभेच्छा. आता आपण जनरली बोलतो. माझं नाव साईनाथ कावट आहे. काय राजकारण एकदम हे झालं आहे. काय भाजपचे कुठल्याही माणसाला ईडी नाही, हे नाही ते बस, बाकीच्या लोकांनाच ईडी हे चुकीचं वाटतं ना. इकडनं आला आणि इकडं स्वच्छ झाला, एवढं असं नाही ना. ह्या लोकांना कळत आहे, छोट्या छोट्या मुलांना सुद्धा कळत आहे की काय चाललं आहे आणि काय नाही आहे. तुम्ही म्हणजे फार स्वतःचं राजकारण करायला आहे असं आहे ते जे निखिल बागळे जे म्हणले ना ते पुतीनसारखं, तसं तिसऱ्या वेळेस आल्यानंतर तेच होणार आहे असं आहे ते. त्याकरता सध्या आहे ते बरं आहे. आणि 4 वर्ष झाले, 5 वर्ष 4 वर्ष काहीच नाही. शेवटी एकदम हे करत बसतात, त्याचा काय अर्थच नाही ना. बस एवढंच आहे, बाकी काहीच नाही. वस्तुस्थिती ही आहे. नेमका अपेक्षा काय होत्या तुम्हाला? नाही अपेक्षा काहीच नाही करत ना, कुणीच करत नाही ना अपेक्षा, कुणीच करत नाही अपेक्षा. तुम्ही सांगा आता ते गरीब लोकांना 15 लाख रुपये देणार आला एखाद्या गरीबाला आलं एखाद्या, तुम्हीच सांगा. असं आहे ना, नुसतं घोषणाबाजी चालली आहे. बाकी काय नाही. जो गरीब आहे तो गरीब रस्ता तळालाच चालला आहे. मोठाच मध्यमवर्गांचे सध्या हाल आहे, बाकी काही नाही. गेल्या 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस ह्या ग्राउंडवर मुलाखत घेतली गेली त्यावेळेस मी असं म्हटलं होतं की अहमदनगर शहरात हे शहर फार जुनं आहे. 524 वर्षाचा इतिहास या शहराला आहे आणि हे खेडं म्हणून प्रसिद्ध होतं, मोठं खेडं होतं. आणि अजूनही त्याच्यात आता थोडीशी सुधारणा मागच्या 5 वर्षात झालेली आहे. त्याचं कारण असं आहे की नगरचे रस्ते एकदम खराब होते. मागच्या 5 वर्षात नगरचा चेहरा मोहरा या रस्त्याने बदललेला आहे. जे खेड्याची कल्पना करत होते लोक ते आता नगर शहराकडे महापालिका एक चांगलं सुंदर शहर असं म्हणू लागलेले आहेत. त्याच्यानंतर जो उड्डाणपुलाचा आमचा प्रश्न होता तो जवळजवळ बऱ्याच वर्षापासून आमची मागणी होती की स्टेशनला उड्डाणपूल झाला पाहिजे. आणि ह्या उड्डाणपुलासाठी इथले पुढारी कधी त्यांनी भरघोस योगदान दिलं नाही. परंतु ज्यावेळेस सुजय विखे मागच्या वेळेस निवडून आले आणि त्यांनी या नगर शहरात पहिल्यांदा उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावला, त्यानंतर त्यांनी परत आणखी 2 उड्डाणपूल मंजूर करून घेतलेले आहेत. मागच्या वेळेस असं म्हटलं गेलं होतं की हा तरुण पोरगा काय करील नगरचा विकास. परंतु मी त्यावेळेस म्हटलं होतं की भारताची जी लोकसंख्या आहे त्यात तरुणांचा मोठा सहभाग आहे. तर या तरुण मुलांना जर तुम्ही चान्स दिला तर हे नक्कीच भविष्यात काम करतील आणि ते मागच्या 5 वर्षात नगरच्या जनतेला दिसून आलेलं आहे. इथून पुढे नगरचा विकास जर व्हायचा असेल तर अशाच तरुण मुलांना राजकारणात मोठ्यांनी संधी दिली पाहिजे. नगरचा विकास आम्हाला हवा आहे. नगर हे सुंदर शहर बनलं पाहिजे असं आमची इच्छा आहे आणि हे सुजय विखे करू शकतील असं मला वाटतं. धन्यवाद.
खासदारांनी रस्ते बांधून दिले आणि आमच्या म्हणजे जिगाचनन कॉलनी ना तिथे ते भाजी मंडईचं पण काम करून देणार आहे. म्हणजे गाळे बांधायचं काम चालू आहे आणि उड्डाण पुलाचं पण काम त्यांनी केलं आहे. आमच्या गजानन कॉलनीकडे पण आता उड्डाण पुलाचं काम सुरू होणार आहे आणि मी त्यांचे खूप धन्यवाद देते त्यांना की त्यांनी असंच आम्हाला जनतेला सहकार्य करावं आणि म्हणजे भरपूर महिलांसाठी त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिले आणि ते इथून पुढे पण त्यांची अशीच आम्हाला मदत भेटत राहो. आमच्यापर्यंत तर काही महिला बचत गट रोजगार वगैरे अजूनपर्यंत तर काय आलं नाही आहे आणि साखर डाळ वगैरे वाटप भेटलं आहे ते पण अजून बाकीचं तर नाही काही अजून. रस्ते नाही आमच्या एरियामध्ये तेवढ्या भागात ते सगळे खड्डे वगैरे छोटे मोठे किरकोळ ॲक्सिडेंट वगैरे होत असतात. मुलं वगैरे पडतात आपणही चालायला लागलं की प्रॉब्लेम येतो. आमच्या अजून रोडला अजून आलेलं नाही आहे काही काम की करून द्यावं व्यवस्थित सगळं. अजून योजना तर काही पोचलेलं नाही आहे अजून. पहा आवाज जनतेचा दररोज संध्याकाळी 9 वाजता.